नमस्कार मंडळी. तर कमळी समोर आला अखेर तिच्या वडिलांचं खरं सत्य. तर ऋषी आणि कमळीला सापडले कमळीच्या वडिलांबाबत खूप सारे पुरावे. तर ऋषी आता सर्वांसमोर आणणार कामिनीचा खरा चेहरा. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ जे नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर ऋषीमुळे मात्र आपल्या कमळीला भेटणार तिचे वडील. तर आता कामिनीचा खरा पर्दाफाश होणार सर्वात जगासमोर. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आता कमळी आणि ऋषी कमळीच्या वडिलांचा शोध घेत असतात. म्हणजेच कमळीच्या भूतकाळामध्ये काय काय गोष्टी घडल्या, म्हणजेच आपल्या सरू काकींसोबत काय काय झालं, या सगळ्या गोष्टीचा ते शोध लावत असतात. आणि त्यावेळेस मात्र त्यांना सापडती सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे आता कमळीचे वडील कोण होते आणि सरू काकी आणि सोबतच आपले आबा अगोदर कुठे राहत होते, या सगळ्या गोष्टींची माहिती आता ऋषी आणि कमळीला समजते. म्हणजेच मित्रांनो, एकीकडे आता अन्नपूर्ण आजी आणि राजन काका हे दोघे जण जरी कमळीला भेटून आता रिटर्न गावाला निघून म्हणजे शहरात निघून गेले असतील तरी देखील मात्र सगळ्यात मोठी गोष्ट येते त्या दोघांच्या मध्ये, ते म्हणजे एक गाव असतं. कारण की त्या गावामध्ये सगळ्या काही गोष्टी असतात. सुरुवातीला तुम्हाला माहीत नसेल तर आपली गौरी आणि आबा हे दोघे जण देखील एका गावात राहत होते. त्या गावाचं नाव वाळींज असं होतं. पण बिचाऱ्या कमळीला कधी स्वप्नात पण विचार आला नसेल की ह्या गावाचा आणि तिच्या बाबांचा काही संबंध असेल म्हणून. तर आता ऋषी आपल्या कमळीला मदत करत असतो हे तुम्हाला तर चांगलं माहितीच आहे. तर दुसरीकडे आता अन्नपूर्ण आजीने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी कमळीचं तिकडचं कार्य उरकलं की लवकरात लवकर तिला मी इथे घेऊन येणार आहे. म्हणजे भलेही मला माझी मोठी नात नाही सापडली तरी काही हरकत नाही. आता कमळीच माझी मोठी नात म्हणून मी तिला वाढवेल आणि तिला सांभाळेल देखील. यासाठी राजांचा देखील होकार असतो. पण आता सगळ्यात मोठा कहाणी ट्विस्ट आलेला असतो. कारण की कामिनीला आता टेन्शन येत असतं. कारण की कामिनीला वाटतं की आता कमळीच्या आईचा तर विषय संपला, एकीकडे राजन अन्नपूर्णाला तर काही सत्य समजलंच नाही, त्याच्यामुळे मला आता लवकरात लवकर त्या कमळीचा काटा काढला पाहिजे आणि हा चॅप्टर क्लोज केला पाहिजे. त्यासाठी कामिनी आता परत गुंडांना कॉल करते आणि म्हणते की लवकरात लवकर त्या कमळीचा शोध घ्या आणि त्या कमळीचा काटा काढा आणि तिला संपवून टाका. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र ती लोक देखील आता काम करायला तयार होतात. कारण की त्यांनी कामिनीकडून पैसे घेतलेले असतात. पण दुसरीकडे मात्र अजूनपर्यंत रागिनी आणि अनिकाला काहीच सत्य माहीत नसतं की नेमकं ह्या कामिनीचं चाललेलं काय आहे. आणि कामिनी ठरवते की ह्या दोघींना जी माहिती नाही कळेल ना तेवढं चांगलंच आहे. तर कामिनी म्हणते की आता त्या गुंडांच्या भरोशावरती पण मला राहून चालणार नाही, मला स्वतःला जाऊन त्या कमळीला संपवलं पाहिजे. तोपर्यंत ऋषीला आणि कमळीला खूप सारे पुरावे सापडलेले असतात आणि ते त्या वाळींज गावापर्यंत देखील पोहोचतात. आणि त्या गावातच मित्रांनो सगळ्यात मोठा सत्याचा उलगडा होतो. म्हणजेच मित्रांनो, कमळीकडे असे काय काय पुरावे असतात त्या पेटीमध्ये कमळीच्या खूप साऱ्या गोष्टी सापडतात. कारण की त्या गावाचं, आबांचं, आईचं नातं काय होतं हे शोधून काढल्याशिवाय आता कमळी शांत बसणार नसते. तर दुसरीकडे त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट झालेली असते मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की आपल्या ऋषीसाठी नयनतारा खूप टेन्शनमध्ये असते. तिला आता तिच्या चुकीची जाणीव होत असते. तर नयनतारा म्हणत असते की मी जाते आणि ऋषीची माफी मागते आणि त्याला परत रिटर्न इथे घेऊन येते. पण आता तुम्हाला माहितीच आहे की आपल्या ऋषीने ठरवलेलं असतं की जोपर्यंत कमळीला न्याय भेटत नाही, तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं भेटत नाही, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. हे ऋषीने ठामपणे निर्णय घेतलेला असतो या गोष्टीचा. त्याच्यामुळे ऋषी म्हणतो की जोपर्यंत कमळीला कमळीचे वडील सापडत नाही, तिच्या आईचा भूतकाळ समोर येत नाही, तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही, कमळीला मदतच करणार. तर आता कमळी, ऋषी ते सगळेजण त्या गावात पोहोचल्याच्या नंतर त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमळीचं जुनं घर सापडतं. आणि त्या घरात मित्रांनो सगळी कहाणी, सगळी हिस्ट्री, सगळ्या गोष्टी त्या घरात असतात. म्हणजेच तुम्हाला माहीत असेल की राजन आणि आपल्या सरूचं म्हणजेच आपल्या गौरीचं लग्न झालं, त्यांचे लहानपणीचे फोटो, परत आपल्या कमळीचे लहानपणीचे फोटो, सगळे काही त्या घरामध्ये पुरावे म्हणून राहिलेले असतात. पण ते घर बाहेरून कामिनीने पेटवलेलं असतं. त्याच्यामुळे त्या घरामध्ये आता सगळ्या गोष्टी पडलेल्या असतात. पण त्या घरामध्ये ते पुरावे अजूनही असतात आणि ते शोध घेण्यासाठी कमळी, ऋषी, बंड्या, निंगी हे सगळेजण तिथे पोहोचलेले असतात. तर दुसरीकडे मात्र आता राजनला सारखं टेन्शन येत असतं की माझं आणि कमळीचं काही नातं तर नसेल ना. कारण की ते DNA रिपोर्ट्स जे काय राजनने बदलायला सांगितलेले असतात, त्याच्यामुळे राजनला असं वाटत असतं की कदाचित ते DNA रिपोर्ट्स बदलल्यामुळे माझे आणि कमळीचे मॅच झाले असतील. पण खरे रिपोर्ट्स नेमकं काय असतील हे मी एकदा पाहण्याची चौकशी करू का काय. म्हणून राजन चक्क आता त्या डॉक्टरांकडे परत एकदा जाताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि त्यावेळेस मात्र राजनसमोर देखील सगळ्यात मोठं सत्य उघडकीस येईल. आणि मित्रांनो, खास करून तुम्हाला माहीत नसेल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गौरीची आणि सोबतच आपल्या राजनची लव्ह स्टोरी पण होती. म्हणजेच तुम्हाला माहीत नसेल पण सगळ्यात अगोदर आपली गौरी म्हणजे सुरुवातीला राजनच्या घरामध्ये काम करायला होती आणि सोबतच गौरीची आई पण. आणि ह्याच गोष्टीपासून राजनचं आणि गौरीचं एकमेकांवरती प्रेम झालं होतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच असेल की आता आपल्या गौरीचं आणि राजनचं प्रेम होताच त्या दोघांनी आता लग्न केलेलं असतं पळून जाऊ. पण त्या
त्या लग्नाला पूर्णपणे विरोध असतो त्या घरातल्या लोकांचा. पण आता काही जरी झालं तरी मात्र अन्नपूर्णा आजींना आपल्या गौरीचा स्वभाव माहीत असतो. त्याच्यामुळे ते सगळं काही प्रेम आपलं स्वीकार करतात आणि सदानंद आजोबा देखील. पण मात्र ह्या कामिनीची नजर तेव्हाच आपल्या गौरी आणि राजनवरती पडते आणि कामिनीला समजतं की राजन एवढा श्रीमंत, एवढा पैसेवाला मुलगा आहे आणि त्याच्या नशिबात अशी भिकारी मुलगी काय गरजेची. त्याच्यामुळे ह्या कामिनीने स्वतःच्या मुलीचं आपल्या राजनसोबत लग्न लावलेलं असतं बळजबरीने. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राजनला आणि गौरीला एक मुलगी असते, ती पण 1-2 वर्षाची असेल, ती म्हणजे आपली कमळी. त्यावेळेस मात्र ही कामिनी गुंडांना पैसे देते आणि कामिनी स्वतः आपल्या गौरीला मुंबईवरून हाकलून इकडे गावाकडे लावते. म्हणजेच तिला मारण्याचाच प्रयत्न करत असते. पण आपली गौरी वाचावी यासाठी मात्र ती धावत पळत स्वतःचा जीव वाचवत, आपल्या कमळीचा जीव वाचवत ती मुंबई शहर सोडते आणि थेट आपल्या त्या वाळिंज गावामध्ये येते. म्हणजेच मित्रांनो, या गावासोबत आता खूप मोठा इतिहास लपलेला असतो. कारण की एकीकडे कमळीला तिच्या वडिलांचं सत्य समजणार असतं, तर दुसरीकडे राजन आणि अन्नपूर्णा आजी ज्यावेळेस मात्र त्या गावापासून जातात त्यावेळेस मात्र त्या गावामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या आठवणीत येते त्या गावाची गौरी असते. राजनच्या खूप साऱ्या आठवणी त्या गावासोबत जोडलेल्या होत्या. पण मात्र बिचाऱ्या राजनला माहीतच नाही त्याच्या गौरीसोबत नेमकं काय घडलं, काय झालं आणि कशा प्रकारे त्याच्या गौरीसोबत दगा झाला याबाबत बिचाऱ्या राजनला काडीची काहीच खबर नसते. पण राजन पण आता ठरवतो की काही जरी झालं तरी आपण माघार घ्यायची नाही. आपण लवकरात लवकर आता मुंबईला पोहोचल्याच्या नंतर परत शोध घेऊया माझ्या गौरीचा. पण बिचाऱ्या राजनला काय माहीत की त्याने त्याच्या स्वतःच्या गौरीला गमावलेलं आहे. पण आता त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता अन्नपूर्णा आजींना पण सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि अन्नपूर्णा आजी म्हणतात की राजन, मला एका गोष्टीचा अजूनही संशय येतोय की तुला काय वाटतंय, तुझी गौरी अशी तुला अचानक सोडून जाऊ शकते का? नेमकं काय घडलं असेल, नेमकं काय त्यांच्याबाबत एकही आपल्याला गोष्ट माहीत नाही. असं कसं होऊ शकतं राजन? असे अचानक ते दोघेजण त्या गावातून गायब कसे होऊ शकतात? आणि तुम्हाला माहीतच असेल की राजन आणि अन्नपूर्णा आजी त्या वाळिंज गावात 1000 वेळा येऊन गेलेले असतात. कारण की त्यांनी त्या गावामध्ये येऊन आपल्या गौरीची आणि सोबतच त्यांच्या मुलीची चौकशी केलेली असते, आबांची चौकशी केलेली असते. पण ते गाव सोडून आबा गौरी कायमचे निघून गेलेले असतात. कारण की त्या गावामध्येच आपल्या तुम्हाला माहीत असेल की कमळीचा जन्म पण तिकडेच झाला होता. म्हणजे सगळ्या गोष्टी, सगळ्यांची नाती त्या गावासोबत जोडलेली असतात. आणि त्याच गावामध्ये मित्रांनो आता कमळी ऋषी आल्याच्या नंतर त्यांना सगळ्यात पहिला पुरावा तर त्या घरामध्ये हा सापडतो की त्यामध्ये कमळीची आई, कमळीचे म्हणजे खरे वडील कोण असतील त्यांचा फोटो असतो. पण तो फोटो एवढा नीट दिसत नसतं. पण ऋषीला एक पुरावा अजून सापडतो, ते म्हणजे आता राजन आणि कमळीच्या आईचे काही फोटो आता ऋषीच्या हाती लागतात. पण ऋषी ते फोटो लगेच कमळीला दाखवत नाही. कारण की ऋषीला सगळ्यात पहिला डाऊट असा येतो की नेमकं हे झालंय तरी काय? कारण की मला ही खबर आता अन्नपूर्णा आजींना सांगितली पाहिजे. नेमकं प्रकरण काय आहे हे मला समजलंच पाहिजे. दुसरीकडे कामिनीला समजलेलं असतं की कमळी आणि ऋषी आता कमळीच्या भूतकाळाबाबतचा सगळा शोध घेत आहेत, तिच्या आईच्या भूतकाळाबाबतचा सगळा काही शोध घेत आहेत. त्याच्यामुळे कामिनी आता आपल्या कमळीला संपवण्यासाठी स्वतः आता त्या गावामध्ये पोचलेली असते. तर पुढे आता कामिनी कमळीवरती हल्ला करेलच, पण त्याच्या अगोदरच मित्रांनो आपला ऋषी आहे ना, तो कमळीला नक्कीच वाचवेल. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आता बाहेर अशी उघडकीस येणार असते की एकीकडे मात्र आता ऋषीसमोर तर सत्य येतं की अन्नपूर्णा आजींची खरी नात म्हणजे ही कमळीच आहे आणि कमळीचे खरे बाबा म्हणजेच राजन काकाच आहेत. आणि त्यावेळेस मात्र हे सत्य समजल्याच्या नंतर ऋषीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. कारण की आता तर खरा भूतकाळ बाहेर येणार आहे आणि आता कामिनीचा पर्दाफाश पण ऋषीच सगळ्यांसमोर करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. म्हणजेच मित्रांनो, खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या की त्या आपल्या ऋषीमुळे आता सॉल्व्ह होणार आहेत. आणि एकीकडे नयनताराला देखील आपल्या कमळीची माफी मागावी लागणार आहे आणि आपल्या कमळीचा स्वीकार करावा लागणार आहे. आणि कारण काय आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.